नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे की मी गावाला आली आहे आईकडे. आणि आईकडे जी आमची गाय आहे त्या गाईला वासरू झाला. जर ती गाय वर्गातील असेल तर तिला गोरी म्हणतात आणि बैल वर्गातील असेल तर तिला गोरा म्हणतात आमच्याकडे. तर आमच्या गाईला झालेली आहे गोरी आणि छान गुडगुडीत अशी आहे. तर तिला सकाळपासून त्रास होता 9 वाजेपासून. तर तिने जवळपास 1:45ला त्या वासराला जन्म दिला. आधी खूप साऱ्या गायी होते, बैलसुद्धा होते. आता तर बैल जोडी पण होती ती विकली आणि गायीसुद्धा कमी केल्या. फक्त एकच गाय आहे दुधासाठी वगैरे. बुधवारी जन्म झाला म्हणून बुधवारी. मस्त आहे, डोळ्या कर चंद्रीनच आहे. गाय कशी चंद्री आहे, ये रेड है, रेड. अच्छा आहे बच्चा, गैया का बच्चा. गाईचा दूध काढला होता चीक बनवायसाठी म्हणून. तर इथे मी चीक बनवायचीच तयारी करते. तर गाय कशी पहिल्यांदाच तिने वासराला जन्म दिला, त्याच्यामुळे तिला सवय नाही दूध द्यायची. तर ती दूध द्यायला त्रास देते. आता बघू पुढे. ती डोका हलवते जवळ गेल्यावर. तरी ती सिंपल होती अशी गाय आणि आता पिल्लू झाला. काल पिल्लू झाला, 1:44ला झाला हिचं पिल्लू. आणि पिल्लू झाल्यानंतर आता जवळ गेला ना एकदम सेन्सिटिव्ह झाली आहे. अशी डोका वगैरे हलवते. आणि आधी एकदम साधी होती. असं जवळ गेला छोटे मुलंही हात लावतील, हे लावतील, ते लावतील, तरी काही फरक पडत नव्हता. अशी आहे गाय. किती त्रास झाला बाबा, सकाळपासून तिला त्रास झाला. तेव्हा कुठे दुपारी तिने वासराला जन्म दिला गाईने. उन्हाळ्याच्या दिवस भरपूर असं ऊन आहे आमच्याकडे. गरमी तर खूपच जास्त आहे आणि मधा तर काय सारखी लाईट जात असते. आणि 2-4 दिवस झाले की 3-4 वाजले की वातावरण इतका चेंज होतो, वादळ वारा सुटतो. आणि आम्ही तर काल गावाला जाणार होतो, म्हणजे माझा भाऊ एक बाहेरगावी राहते त्याच्याकडे जाणार होतो. तर निघालो होतो, ऐनवेळी बस पण नाही मिळाला आणि इतका वादळवाडा सुटला की मग आम्ही घरीच आलो. आणि आज बघा, घराचं जे नवीन बांधकाम आहे तिथे JCBने भरण टाकायचं होतं. तर JCB आली होती आणि रुद्रांशला तर मग ते काय JCB, डंपर, ट्रक ह्या असल्याच गोष्टी आवडतात. तर तो तर नुसता कंटिन्यू तिकडेच बघत होता. मग त्याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी म्हणून मी सुद्धा बघत होती. कारण इकडे ना तो जवळ वगैरे जाणार याची जरा भीतीच असते ना लहान मुलांची. आणि रोडावर घर आहे तर थोडंसं याला इकडे रोडाच्या साईडला आला की बघावंच लागतो. आणि वाळू, रेती, हे दगड, गिट्टी वगैरे असते तर त्याला खेळायला त्याच्यातच जास्त आवडते, म्हणून जास्त लक्ष ठेवावं लागतो. सगळी कामं झाल्यानंतर जेवलं तर तेव्हाच जेवण पचते आणि मला आवडते. नाहीतर मग जेवण केल्यानंतर अजिबात काम करायची इच्छा होत नाही. तर सगळीच कामं झाली होती आणि मी जेवायला काढते. तर हे आहे आंबील काळ्या मडक्यातील. वर असलं तर मोजकेच कामं असतात, एक टायमिंग असते, इतक्या टायमिंगमध्ये कामं झालीच पाहिजे. आणि गावाला तसं नसते, भरपूर कामं असतात. एक काम संपलं नाही की दुसरं काम तयारच असते. तर जेवणाची वेळ पण फिक्स नसते, मागे पुढे लेट उशिरा सगळं काय होऊनच जातो कामाच्या गडबडीमध्ये. तर भरपूर अशी कामं झाली, कपडे वगैरे धुतले आणि आई वगैरे पण नव्हते त्याच्यामुळे पण भरपूर कामं लांबली. नंतर मी जेवायला घेतलं. मला भाजी, वरण, पालेभाजी आहे, वरण भात आणि आंबील. बघा, आंबील खूप छान असते तब्येतीसाठी आणि खास करून उन्हाळ्यामध्ये तर आमच्या भागामध्ये केलंच जाते. पण माझ्या आईच्या घरी ना 12ही महिने केलं जातो, कारण माझ्या वडिलांना आंबीलशिवाय पोट नाही भरत आणि आईला सुद्धा. आणि मी पण गावी आली ना तर पाणी कमी आणि आंबील जास्त पिते, म्हणजे जेवणासोबत आंबील जास्त पिते, मला आवडते. आणि आधी पण मी प्यायची. तसे रुद्रांशचे पप्पा सुद्धा गावाला वगैरे आले आणि आंबील प्यायचा असा चान्स मिळाला तर ते पण नक्कीच पितात. तर भरपूर वेळ झाली आणि आता मी जेवून घेते. आलं तर सगळं अवतार पांडुरंग असते. आताच कामं झाले, भरपूर काही कपडे वगैरे धुतले. तर आता मी ताट वाढून घेतलेलं आहे आणि आता मी जेवून घेणार आहे. सगळ्यात आधी तर रुद्रांशला भरवलं. आणि हे आहे माझ्या आईचं घर आहे, हे आईचं घर आहे, हे बघा. आणि रुद्रांश तर नुसता काड्या करत असतो, हे ते काही ना काहीतरी करत असतो. तर ही माझ्या आईचं किचन आहे. हा जो सगळं सामान दिसतो तो आईचा आहे. फक्त हा जो फ्रीज आहे तो माझ्या छोट्या बहिणीचा आहे आणि हा रॅक आहे. मग बाकी सगळी भांडी वगैरे आहेत ना ती आईची आहेत. माझ्या आईला सुद्धा असं काय काय घ्यायला आवडत होतं. तर आईचं पण रॅक आहे बघा. तर आईचं पण रॅक आहे, जरा छोटं आहे, पण हे सगळं आईचंच सामान आहे.
आणि माझी मोठी बहिणी तर तुम्हाला माहिती आहे की ते आता इथे राहत नाही, बाहेरगावी राहतात मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे. आणि कसं मग घरात जास्त लोक असली तर मग जावांमध्ये मग थोडीशी वादावादी वगैरे होते. तर याच्यासाठी म्हटलं तुम्ही पण बाहेरच राहून जा. आणि तसं येतात जातात, काही शेतीची कामं असली, सण वगैरे असला तर येतात जातात. आणि आता तिच्या शाळेला सुट्ट्या लागले नाही त्याच्यामुळे, नाही तर ते मुलं तर यायलाच असे लागलेले आहेत. तर मी आता जेवून घेते, मला लागली भूक, भरपूर कामं झाले. आणि आज आमच्या गावामध्ये मयत पण झाली. तर आमच्या जातीमध्येच आहेत, वहिनी लागतात, त्यांची मयत झाली. तर तिकडे आई आणि बाबा गेले आणि मी पण जाणार होती. तसं आमच्या जातीचे जे लोक आहेत ना गावामध्येच आहेत. तर आणि सगळे नातेवाईक वगैरे पण बरेच गावात आहेत. तर मी पण जाणार होती, पण इकडे ना भरपूर माकडं आहेत आणि त्याच्यामुळे राहावं लागलं. कारण आंबे लागलेले आहेत ना झाडाला, तर मग ते आंबे खाऊन टाकणार. म्हणून मी म्हटलं माझं जाणं एवढं जरुरी नाही आहे, आवश्यक नाही आहे, तुम्ही जा. तर माझे आई बाबा गेले आहेत आणि मी कामं वगैरे केली. आता घरातली जे काही उरलेली सुरलेली होती ती कामं केली आणि आम्हाला लागली आता भूक. तर मी जेवून घेते. रुद्रांसला तर आधीच भरवलं होतं. जेवण झालं होतं. जेवण झाल्यानंतर झाडलोट केली आणि सकाळचे जे घासलेले भांडे होते थोडेसे ते लावून घेतले. म्हणजे जे आता जेवण केलेले भांडे असतील ते घासून ठेवायला, कारण नंतर भरपूर भांड्याचा खच पडतो आणि ते मग भारी जातं घासायला. गावाकडचं जीवन किती व्यस्त असतं नाही का, अजिबात वेळ मिळत नाही किंवा काही असं फालतू उद्योग करायला अजिबात वेळ मिळत नाही. काम एके कामच असते. तर संध्याकाळच्या वेळी थोडेसे कांदे काढले होते, भरपूर लावलेले आहेत पण थोडेसेच काढले आणि मग ते कांदे नीट करून सुद्धा ठेवले. तर मी ते म्हटलं कापून घेते आणि ठेवून देते. तर आई आणि मी मिळून, दोघींनी मिळून कांदे काढले होते. आईना बी यंदा कमी लावलं, नाही तर जास्त लावते. एवढंच नाही एवढं नाही लावे, जास्त लावते आईचं 12 महिन्याचं. बुलाना तेरे आई को भी इधर, अभी मोबाइल है पिला मत, चल उठ वहां से. हो मग काय ठेवीन. आणि तो हे आणि शेण फेकावचा, शेण फेकावचा आणतो तिकडे असेल बोललाय. राहू दे घडीभर, उबडा करून ठेव. चल आजा रुद्रांश इधर, धूप में मत घूम. का आंबा तोडला असतील तू ना तो, ए इतना बड़ा आंबा नीचे गिरेगा क्या, तोड के लाया. काटशील तू हाताले, काट. मला काय करायचं आहे, आपलीच लावतोस. कायच्या चटण्या बनवते ना, मटण्या बनवते. तर दे आंबा खाऊन. असा नाश करशील. हे कायची चटण्या बनवतोस तू, वो क्या ना क्या डाल लिया, नहीं तो खाए रहे थे चटनी. तभी चटनी बना रहा है, काय की चटणी बना रहा है. तर बनव. चाकू ना नको, तिखट झो मला हाताले. घे वाट वाट. थोडा थोडा भाजीपाला लावलेला आहे बघा. आई आधी खूप लावत होती, विकायला पण लावत होती आणि घरी पण भरपूर लावत होती. पण आता जंगली जनावर पण त्रास करतात, त्याच्याने पण नाही लावत. आणि मग करायला पण कोणी करून नाही लागत ना. 2 सुना आहेत पण काही कामाचे नाही आहेत, मग सगळं आईलाच करावं लागतं. म्हणून मग आता ती पण, आता काय माणूस जसं जसं वय वाढतो तसं तसं थकतो. आधीसारखी ताकद काही राहत नाही, म्हणून मग ती लावत नाही जास्त आता काही. इथे पण आहे भाजी आंबाडीची, लाल भाजी, कांदे. आणि हा घर. गावाकडे आल्यानंतर अशा बऱ्याच अशा गोष्टी असतात, फालतू उद्योग असतात रुद्रांसला करण्यासाठी. आजकाल तर तो काही चटणीच वाटायला लागतो. आंबे काय काय आणतो, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी टाकतो. आंबे, टमाटर, लसूण, तर काय तुळशीचे पानं, तर सगळे हे ते टाकतो आणि चटणी बनवतो. आणि ती माझी लहान भाऊज आहे, तिला म्हणतो तुमच्यासाठी बनवलं, तुम्ही खा. आपल्या छोट्या मम्मीला म्हणतो. तर असले धंदे असतात रुद्रांसला, म्हणून त्याला गावाला यायला करमते. तर असा होता आमचा गावाकडचा दुसरा ब्लॉग. तर अजून काही काही उन्हाळी पदार्थ बनवले आहेत, त्याचे ब्लॉग मी नंतर अपलोड करेन जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा.